नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सव 2024 कार्यक्रमाचा समारोप झालाय। या प्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सांगितलंय की नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवात नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी स्टॉलची संख्या वाढलेली असून मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धांमध्ये प्रवेशिकांमध्येही उत्स्फूर्तपणे नागरिकांनी आणि फुल उत्पादकांनी सहभाग नोंदवलेला आहे। तसेच या पुष्प प्रदर्शनाला जास्तीत जास्त नाशिककरांनी भेट दिली आहे। त्याबद्दल सर्वांचेच त्यांनी आभार मानले। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चित्रपट कलावंत किरण गायकवाड या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलंय की नाशिकच्या पुष्पोत्सवामुळे झाडांची वेगळी माहिती मला मिळाली। तसेच या प्रदर्शनात विविध कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देऊन वारली पेंटिंग सारख्या कलेच्या प्रेमात मी आज पडलो असल्याचं त्यांनी व्यक्त केलंय। या कार्यक्रमात बोलताना चित्रपट कलावंत शिवानी बावकर यांनी सांगितलंय की नाशिक महानगरपालिकेच्या या पुष्पोत्सवामुळे माझी आणि माझ्या फुलासारख्या प्रेक्षकांची भेट घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण योगदान नाशिक महानगरपालिकेने पुष्पोत्सवाच्या निमित्तानं केलंय। नाशिकचा तसा माझा परिचय जुना आहे। लहानपणीचे नाशिक आणि आजचे नाशिक यात फार मोठा बदल झालाय। अलीकडचे नाशिक हे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेलं दिसतंय। त्यात नाशिक महानगरपालिकेचा मोठा वाटा आहे। या कार्यक्रमातून पुष्पोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये पारितोषिक ज्यांना मिळाले त्यामागे त्यांची मेहनत मोठी आहे। त्यावेळी त्यांनी पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले। यावेळी त्यांनी लय असत्यात मनमौजी पण लाखात एक माझा तसेच फौजी लाखात एक असतो आणि फौजीची बायको 10 लाखात एक असते या 2 डायलॉगने सर्व उपस्थितांना मोहित करून टाकलंय। वेगळाच माहोल आहे, एक वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन बघायला मिळालं। कारण मुंबईमध्ये साधारणतः असं काही बघायला मिळत नाही आम्हाला आणि आमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर नक्कीच नाही बघायला मिळत। उत्तम प्रतिसाद आहे सगळ्या नाशिककरांचा आणि म्हणजे खरंच सुंदर वाटतंय। एवढंच बरं, थँक्यू। तर मोबाईलमध्ये बघितलं होतं की फुलांची इतकी सुंदर आरास किंवा इतकं सुंदर बुकेज वगैरे, आणि आज प्रत्यक्षात बघायला भेटलं तर खूप प्रसन्न वाटतंय आज या ठिकाणी। आणि एवढं असं उत्स्फूर्त वातावरण आहे। त्यानंतर सरांनी जसं सांगितलं की मागच्या वर्षी फक्त 700 एंट्रीज होत्या आणि ह्या वर्षी जवळजवळ 1800 एंट्रीज आहे। ते पण 1800वर क्लोज केलं त्यांनी म्हणून 1800 एंट्रीज आहे, नाहीतर जवळजवळ 2500 एंट्रीजची संभावना होती। म्हणजे खरं तर या गोष्टीवर खरंच टाळ्या झाल्या पाहिजे, कारण नाशिककरांचा हा जो काही उत्साह आणि फुलांवरचं जे प्रेम आहे ते बघून आम्हालाही खूप प्रसन्न वाटलं, खूप आनंद वाटला। ह्या पुष्प महोत्सवाला भेट दिलेली आहे आणि या महोत्सवाला गेल्या 2 दिवसापासून हजारोच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नाशिककरांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपण या पुष्प महोत्सवाला दिलेला आहे। आता कालच मी सांगितलं की आपण साधारणतः 1992 पासून हा पुष्प महोत्सव साजरा करत आहोत, परंतु यावर्षीचा हा जो महोत्सव आहे तो आगळा वेगळा महोत्सव आहे आणि आपल्या हजेरीने या महोत्सवाला खरोखरच एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आणि या सिनेकलाकारांना सुद्धा आता त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी पण अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की अतिशय सुंदर पुष्पोत्सव आपण इथं हा आयोजित केलेला आहे। असाच पुष्पोत्सवाला दरवर्षी आपण प्रतिसाद द्यावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि वृक्ष संवर्धनाने आपलं नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करावं अशी एक अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। तुम्ही इन्व्हाइट केलं म्हणून तर आज आम्हाला एवढा गोड कार्यक्रम बघायला भेटतोय। म्हणजे मी तर पहिल्यांदाच एवढी फुलं बघितली असतील जे 3 मजले म्हणजे ठेवलेलं आहे, त्याचं प्रदर्शन आहे। आणि नुसती फुलंच नाहीत तर वेगवेगळ्या, म्हणजे ना मगाशी मी एक बघितलं कवटाचं हे बनवलेलं शोपीस बनवलेलं, म्हणजे कवटाचंच नाही पानांचं फुलांचं वेगवेगळ्या ह्याचं बनवलेलं। म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी एवढी होती की माणूस गंडलच की बघून हे खरोखर काय, म्हणजे प्रत्येक ह्याला विचारायला लागत होतं की हे ओरिजिनल फुले की बनवलंय म्हणून। ही कला नाशिककरांनी चांगलीच सादर केली आहे। आणि मध्ये येताना हे पण पाहिलं मी की मूर्त्या बनवलेल्या हातानीच आणि त्यावर कविता देखील केल्या की आधारित स्त्रीच्या जीवनावरती। म्हणजे हे मी सोपं नाही समजणार की मूर्ती बनवून कविता पण करणं, म्हणजे डबल कला अंगात असणं नाशिककरांच्या। ही एक खास की पुष्पोत्सवात जायचं तेव्हा मी मुद्दामून काही बघितलं नव्हतं, पाहिलं नव्हतं, म्हटलं बघूयात काय, आणि खरोखर इथे येऊन मला एक सुंदर सरप्राईज मिळालं। एवढा भव्य पुष्पोत्सव असेल असं मला खरोखर वाटलं नव्हतं। हे पहिलंच वर्ष आहे पुष्पोत्सवात यायचं आणि मला आवडेल पुष्पोत्सवात
प्रत्येक वर्षी यायला, कारण का इतकं प्रसन्न आणि टवटवीत वाटतं आहे लिटरली. सो तुम्हाला सर्वांना भेटूनही खूप छान वाटतं आणि नाशिकची क्रिएटिव्हिटी खरंच वाखाणण्याजोगी आहे. आम्ही खूप प्रकारची फुलं बघितली त्यानिमित्ताने, नंतर ड्राय फ्लावर्सने बनवलेली वेगवेगळी शो पीसेस बघितली, मिनिएचर्स बघितली आणि काय काय वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीज बघितल्या. खरोखर हे खूप इन्स्पायरिंग आहे का कलाकाराला हे सगळं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा. विजेत्या स्पर्धकांना आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त श्रीकांत पवार, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, उद्यान विभागातील सर्व निरीक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केलंय. 3 दिवसात पुष्पोत्सव 2024ला नाशिककर पुष्पप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उद्यान विभागाच्या वतीने विवेक भदाणे यांनी नाशिककरांचे आभार मानले. पुढील वर्षी मोठ्या उत्साहात पुष्पोत्सव 2025चे आयोजन केलं जाईल असं देखील विवेक भदाणे यांनी समारोपाच्या वेळी मनोगत व्यक्त केले. द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक.